नमस्कार. आज आपण 2023 राज्यसेवा प्रिलिम जी 4 जून 2023 रोजी झाली होती तिचा संच क्रमांक ए या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. ही प्रिलिमची प्रश्नपत्रिका आहे. यात 100 प्रश्न आहेत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न. पहिले 15 प्रश्न जे आहेत ते इतिहासाचे आहेत. पहिला प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? यात खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर R.G. भंडारकर, न्यायमूर्ती K.T. तेलंग आणि बापूहरी शिंदे. पण यामध्ये जे पहिले 3 आहेत ते या सल्लागार मंडळाचे सदस्य होते आणि रमाबाई असोसिएशन जे होतं ते पंडिता रमाबाई यांनी 1887 मध्ये यांनी फाउंड केलेलं होतं. आणि हे जे रमाबाई असोसिएशन होतं ते जे त्यांनी काही सेवा सदन किंवा ज्या निराश्रित महिला आहे त्यांच्यासाठी जे शेल्टर होम स्थापन केलेले होते त्या शेल्टर होमसाठी फंड करण्यासाठी रमाबाई असोसिएशन होतं. आणि रमाबाई असोसिएशन याचे जे सल्लागार मंडळ होतं याच्यामध्ये पहिले 3 हे त्यांचे सल्लागार होते. सो याचं जे आन्सर आहे, करेक्ट आन्सर ते आहे ऑप्शन नंबर 4, रानडे, भंडारकर आणि तेलंग. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आयोगाच्या कीप्रमाणे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन अशी ही संघटना तुम्ही स्थापन करा असा सल्ला राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता. आणि असे प्रश्न आहेत इतिहासातले की जे प्रश्न आपण नेमकं आपल्याला उत्तर जरी माहीत नसलं तरी आपण अशा प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. सहसा जर अशा 4ही ऑप्शन्समध्ये राजर्षी शाहू महाराज असतील तर सहसा राजर्षी शाहू महाराजच त्याचं उत्तर असतं. असं कायम होणार नाही, पण सहसा 90% तसंच असतं. पुढे जाऊया. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता चिपळूणकरांची जी टीका होती महात्मा ज्योतिराव फुलेंवरती त्याची ब्राह्मणेतर जी वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रातून प्रत्युत्तर दिलं होतं आणि ते होतं कृष्णाजी भालेकर. कृष्णराव भालेकर, तुम्हाला अभ्यास करतानाही कळलं असेल कृष्णाजी भालेकर यांचं दीनबंधू नावाचं न्यूजपेपर होता. आणि हा जो दीनबंधू नावाचा न्यूजपेपर आहे तो जानेवारी 1877 मध्ये त्यांनी सुरू केला होता. सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे कृष्णाजी भालेकर. पुढे जाऊया. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो? तर मालविका अग्निमित्र हे एन्शंट हिस्ट्रीमधला हा क्वेश्चन आहे. आणि एन्शंट हिस्ट्रीमध्ये मालविका अग्निमित्र हे जे नाटक आहेत हे नाटक किंवा हा जो एन्शंट ड्रामा आहे तो कवी कालिदास यांनी लिहिलेला आहे. आणि याच्यामध्ये लव्ह स्टोरी डेपिक्ट केलेली आहे. ती लव्ह स्टोरी जी आहे ती शुंग डायनॅस्टी जे होते, शुंग राजघराणे यांचा जो एम्पेरर होता किंवा याचा जो राजा होता अग्निमित्र, विदिशा प्रांताचा तो राजा होता. अग्निमित्र आणि मालविका नावाची राजकन्या ह्या दोघांचं लव्ह स्टोरी दाखवलेली आहे याच्यामध्ये. आणि सो यांचं जे प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे शुंग आणि विदर्भ घराणे. सो हिच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला माहीत जरी नसलं तरी एक ठोकताळा असा आपण बोलू शकतो की त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये याज्ञसेन फॅमिली म्हणजे हा जो पहिला ऑप्शन आहे तो स्वतःला खूप डिस्क्राईब करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तो स्वतः सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मीच आन्सर आहे. सो हा एक ठोकताळा असू शकतो. पुढे जाऊया. 5. पुन्हा एन्शंट हिस्ट्रीमधला प्रश्न आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? विनिमयाचं माध्यम जनरली आपण कॉईन्स
च्या माध्यमातून एन्शंट काळामध्ये विनिमय व्हायचं किंवा बार्टर सिस्टम असायची. सो इथे कॉईन्स आहेत. हिच्यामध्ये आहे निष्का. निष्का हे गोल्ड कॉईन आहे. कृष्णल हे सिल्वर कॉईन आहे. शतमान हे सिल्वर कॉईन आहे. पण गण आणि श्रेणी हे कॉईन्स नसून हे एका ग्रुप ऑफ पर्सन्सचे नाव आहे. श्रेणी हे व्यापारी जे लोक होते तेव्हाचे, त्या व्यापारी लोकांच्या समूहाला श्रेणी असं म्हटलं जायचं. सो ह्या ट्रेड एक्सचेंजसाठीचं जो उत्तर आहे ते आहे 1, 2, 3. पुढे जाऊया. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शहा रामजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. सो या प्रश्नाचं आपण उत्तर जे आयोगाने दिलेलं आहे ते आहे कानिफनाथ. हे असे प्रश्न थोडे डायसी असतात. तुम्हाला जर एक्झॅक्ट माहिती असेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकतात, किंवा असे प्रश्न जर माहिती नसतील तर अटेम्प्ट न केलेलेच बरे. पुढे जाऊयात. खालील घटनाची योग्य क्रमाने मांडणी करा. आता ह्या ज्या घटना आहेत त्या आहे श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर. ती झाली होते, व्हाईट पेपर होतं 1933मध्ये. पुणे करार झाला होता 1932मध्ये. नेहरू अहवाल आला होता 1928मध्ये. धारासणा सत्याग्रह झालं होतं 1930मध्ये, सरोजिनी नायडू. आता तुमच्यासमोर डेट्स सहित मी लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार आपण जर कालानुक्रमे लावलं तर 3 नंबर नेहरू अहवाल पहिले येतो, त्याच्यानंतर येतो धारासणा सत्याग्रह, त्याच्यानंतर पुणे करार, मग श्वेतपत्रिका. ते आहे उत्तर नंबर 3. सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. पुढील वाक्य डॅश यांच्याविषयी आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. केशवराव भवाळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. आता हे जे डिस्क्रिप्शन आहे या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला समाजसुधारक कोण हे समजून घ्यायचे आहे. तर ते आहे शून्यलब्धीवरती सुद्धा आपण त्या व्यक्तीचं नाव शोधू शकतो. शून्यलब्धी कोणी लिहिलं आहे तर बाळशास्त्री जांभेकर. सो याचं करेक्ट उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. हा असा दुसरा प्रश्न आला या प्रश्नपत्रिकेत. पुणे सार्वजनिक सभा 1870, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, मद्रास महाजन सभा इज 1884 आणि इंडियन असोसिएशन 1876. सो आता तुमच्यासमोर आहे कालानुक्रमे याच्यानुसार डेट्सनुसार. तर 1870 हे सगळ्यात पहिले येईल. 1870 म्हणजे पुणे सार्वजनिक सभा सगळ्यात पहिले, मग ड, मग क आणि ब. ऑप्शन क्रमांक 2. हाही सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला होता? साबरमती करार हा जो झाला होता, या करारामध्ये किंवा साबरमती पॅक्ट जे आपण म्हणतो, या करारामध्ये मोतीलाल नेहरू आणि MR जयकर हे जे 2 व्यक्ती होते यांची समिती गठीत करण्यात आली होती. आणि ह्या समिती याच्यासाठी गठीत करण्यात आली होती की जे सेंट्रल लेजिस्लेचर आहे किंवा मध्यवर्ती जे विधिमंडळ आहे त्यांच्यामध्ये सदस्य कोण जातील किंवा कोण निवडून येतील यांची निश्चिती करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. सो ह्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊया. इसवी सन 1934मध्ये कर्षक संघम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? कर्षक संघम कोणत्याही तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये जर वाचलं, जर ॲग्रिकल्चरल जे रायट्स किंवा जे स्ट्रगल्स झाले होते शेतकरी किंवा जे वर्कर्सचे किंवा शेतकऱ्यांचे, त्याच्यामध्ये कर्षक संगम हे केरळमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
सो आहे याचं उत्तर 3. पुढे 12. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले होते? सो हा जो उल्लेख आहे तो पंडित मोतीलाल नेहरू आणि D.G. तेंडुलकर यांनी असा उल्लेख केला होता दांडी यात्रेबद्दल. हेही खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे. हा अटेम्प्ट करायचा किंवा नाही करायचा हे इंडिव्हिज्युअल चॉईसवरती डिपेंड करतं. जर माहिती नसेल तर अटेम्प्ट न केलेला बरा. मिडिवल इतिहास किंवा मिडिवल हिस्ट्रीमधला हा जो प्रश्न आहे मध्ययुगीन इतिहासामधून, खालील विधाने कोणा संदर्भात आहेत? धर्माची राजकारणापासून फारकत केली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. आता हे सगळे गुडी थिंग्स केलेले आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या दिसून येतात. तर चांगल्या गोष्टी करणारा जो होता तो आपण माहीत जरी नसतील तरी चांगल्या गोष्टी करणारा जो एक मुघलांचा सम्राट होता तो होता अकबर. सो आपण एक अंदाजही लावू शकतो की अकबरची जी धोरणं होती ती काही अंशतः चांगली धोरणे होती लोकांसाठी केलेली. सो याचं जे उत्तर आहे ते आहे अकबर. पुढे जाऊया. 14. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली होती. हो, साहजिकच आहे. उत्तर भारतामधील जे उठाव चालू होते त्याच्यामुळे सातपुडा भागात भिल्ल असतात आणि भिल्ल जातीची लोकं जी सातपुडा भागात राहतात त्यांना त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली होती. अगदी बरोबर आहे. 1 तर बरोबर आहे, म्हणजे आपलं हे 2 एलिमिनेट झालं. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले होते. हो, आपण 1857चं जरी कोणत्याही पुस्तकातून, इतिहासाला पुस्तकातून, कोणत्याही पुस्तकातून जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये हे 2 नावं आपल्याला आवर्जून दिसून येतात भिल्लांच्या उठावाच्या बाबतीत. सो हेही बरोबर आहे. आणि काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले, हेही बरोबर आहे. सो वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर येतं. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेसेंट यांनी होमरूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? आता ॲनी बेसेंट ह्या समाजसुधारक आणि त्यांचे करस्पॉन्डिंग जे काही न्यूजपेपर्स आहेत त्याच्याबद्दलचे हा प्रश्न आहे. हे जनरली असे प्रश्न येतच असतात. हे खूप कॉमन प्रश्न आहे. तो आपल्याला माहिती आहे की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र ॲनी बेसेंट यांनी काढलेले होते. सो या प्रश्नाचं उत्तर आहे अ व ब, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. अशा प्रकारे आपण हिस्ट्रीचे 15 प्रश्न जे आहेत गट ए मधले ते आपण आज संपवत आहोत. पुढचे सब्जेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्यात येतील. धन्यवाद.